जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। महिला दिनाचे औचित्य साधून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने जामनेर शहरातील पंचायत समिती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका संध्या पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, डॉक्टर अमोल शेठ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी आशा स्वयंसेविकांच्या आरोग्य सेवेसाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी आशा स्वयंसेविकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल माहिती दिली आणि भविष्यातही त्यांचे कार्य असंच सुरू राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली। सत्कार समारंभात आशा स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देणाऱ्या अनेक आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। आणि सभा मंडपावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या माझ्या सर्व जामनेर तालुक्यातील आशा आणि गटप्रवर्तक, आज महिला दिनाचे निमित्त साधूनच आपण आशा दिनाचा सुद्धा कार्यक्रम इथे साजरा करतोय। आपण ज्यावेळेस मेहनत कोण करतं असा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर मुंगी येते, बरोबर। एक छोटीशी मुंगी असते, पण ती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेलं ओझं उचलून नेते आणि सतत कार्यरत असते। एखादी मुंगी आळसावून बसलेली कधी कोणी पाहिली आहे का? नाही ना, ती सतत कामात असते। तर तिची मुंगी ती छोटीशी आहे, पण तिचं कर्तव्य इतकं महान आहे। अशा या मुंगीची मला तुम्हाला उपमा द्यावीशी वाटते, कारण की आमच्या ज्या आशा असतात त्या त्यांच्या युनिफॉर्ममध्ये सतत कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे विनाकारण ते फिरताना कधीच आढळणार नाही। ते कुठेतरी गृह भेट देत असतात, कुठेतरी मातेला भेट देतात, कुठेतरी बालकाची तपासणी करतात, PMMBYचा फॉर्म भरतात, JSYचा फॉर्म भरतात, गोल्डन कार्ड काढतात। म्हणजे त्या कधीच आपल्याला विनाकारण इकडे तिकडे जाताना दिसणार नाही। त्या तालुक्यालाही येतात तर काहीतरी कामानिमित्तच येतात आणि म्हणून ह्या आशा मुंगीची जी आहे तर छोटीशी पण तिची महान आहे अशी उपमा मला आशांना द्यावीशी वाटते। आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं माझ्या आशांना की महिला दिनाचं औचित्य साधून का होईना आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी आणि म्हणून आपण आशा दिनाचं निमित्त साधून आपल्या सर्व तपासण्या, रक्ताच्या तपासण्या असो किंवा इतर सगळ्या साधी म्हणजे आपण वर्षातून एकदा तरी आपलं हिमोग्लोबिन तपासायला पाहिजे आणि इतर सर्व तपासण्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्या सर्व आपण करून घ्याव्यात। त्यानंतर आपलं जे महत्त्वाचं कार्य आहे जामनेरमध्ये तर विशेष कार्य आहे की इथल्या आशा अंगणवाडी सेविका या स्त्री भ्रूण हत्या होऊ नयेत म्हणून या विशेष कार्यरत करत असतात। आपण तेच आपलं कार्य यापुढे पण सुरू ठेवायचं आहे। आणि आणखी एक सांगावंसं वाटतं की महिला दिन आपण साजरा करतो कारण आपण त्या निमित्ताने महिलांवर होणारे अत्याचार याला कुठेतरी वाचा फोडायची असते, कुठेतरी त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करायचा असतो। त्यामुळे आपण स्वतः सुद्धा कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक अत्याचार, अन्याय, हिंसाचार सहन करून घेऊ नये। आपल्या शेजारी जर असं कुठे होत असेल तर त्याला वाचा फोडावी आणि असं आपण जर केलो तर नक्कीच महिलांना एक चांगलं स्थान मिळेल। म्हणजे आता महिला आहे त्याच्यामुळे मग गरीब आहे, बिचारी आहे असा कोणाचा दृष्टिकोन राहणार नाही। महिला दिनाच्या निमित्ताने आणि आशा दिनाच्या निमित्ताने संध्याताईंकडनं सुद्धा आणि माझ्याकडनं सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा। एवढे बोलून मी माझे दोन शब्द आणि विशेषतः की सर्व कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे तहसीलदार साहेब नानासाहेब आगळे, त्याचप्रमाणे आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे की जेव्हा आम्ही जातो जिथूकडे समस्या घेऊन तो वहिनी आवर्जून 4 कधीच परत येऊ देत नाही आणि कोणत्याही समस्या असो ते सोडण्यासाठी सतत अग्रेसर असतात अशा आमच्या संध्याताई पाटील। त्याचप्रमाणे पंचायत समिती जामनेरचे गट विकास अधिकारी आडेसाहेब, आनंद यात्री परिवाराचे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल शेठ, डॉक्टर पल्लवी मॅडम, डॉक्टर आशिष महाजन, गणेश सर, डॉक्टर मोहित जोहरे आणि इथे उपस्थित रंगीबेरंगी ज्या आशा सेविका आहेत आणि गटप्रवर्तक, कारण आजपर्यंत आशा सेविकांना
नेहमी त्यांच्या ड्रेसमध्येच पाहिलं जातं, त्यामुळे तसंच ओळखली ओळखलं जातं. परंतु आज तुम्ही इतके छान नटून खटून आलेले आहे आणि वेगळे कपडे घातलेले आहे, तुम्हाला खरोखर ओळखणं कठीण जातं. सरांना मी सांगू इच्छितो सर की आशा सेविका ह्या ग्रामीण भागात अगदी तळागाळापर्यंत काम करतात. म्हणजे शासनाच्या नियमानुसार 1000 लोकवस्तीमध्ये एक आशा सेविका आमची काम करत असते. आणि वर्षभर ग्रामीण यंत्रणा जी असते ती आरोग्य यंत्रणा ही आशा सेविका यांच्यावरच आधारित आहे. आपले प्रसूतीची माता असो, प्रसूतीपूर्व सेवा असो, किंवा त्यांना काही शासकीय योजनेचे जे लाभ देतो आपण, किंवा बँकेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया असो, आमच्या आशा स्वयंसेविका वर्षभर गट प्रवर्तकांच्या माध्यमातून ते काम पूर्ण करत असतात. आणि शासनाचा हाच मानस आहे की या इतक्या काम करतात आशा, तर यांच्यासाठी एक दिवस असावा की तो त्यांनी स्वतः आनंद व्यक्त करावा, किंवा त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, किंवा त्यांचे मनोगत असेल किंवा काही समस्या असेल त्या मांडाव्यात. या उद्देशाने आपण आशा दिनाचा कार्यक्रम घेतो. आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आशा दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या आशा दिनानिमित्त, त्याचप्रमाणे महिला दिनानिमित्त मी सर्व आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, त्याचप्रमाणे आमचे महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांना शुभेच्छा देतो व माझे प्रस्ताव संपवतो. महिला दिनाचे औचित्य साधून आज हा अतिशय सुंदर आणि छान असा कार्यक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित नगरसेविका संध्याताई पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री काळेसाहेब, आनंद यात्री ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर अमोल सेठ, राऊत मॅडम, व्यासपीठावरील इतर मान्यवर, सर्व पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आज या ठिकाणी आपण घेतला अशा सर्व आशा आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. हा जागतिक महिला दिन साजरा करण्याची जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे मी विचार केला, काल मला डॉक्टर साहेबांचं आमंत्रण आलं, म्हटलं आता महिला दिनाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचं आहे, थोडंसं वाचलं पाहिजे, काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे एमपीएससी करत असताना वेगवेगळे जे विशेष दिन असतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात, सन्माननीय व्यक्ती असतात, तर त्यांचा काही थोडाफार अभ्यास करावा लागतो आपल्याला, आणि त्याच्या अनुषंगाने त्या परीक्षेमध्ये उत्तरं द्यावे लागतात. तर त्याच अनुषंगाने म्हटलं थोडासा महिला दिनाचा इतिहास आपण पाहूया. थोडंसं वाचल्यानंतर लक्षात असं आलं की अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, तर त्यावेळी त्या देशातील काही संघटना, महिला संघटना त्याच्यामध्ये विशेषतः पुढे आल्या. महत्त्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला त्यांनी. युरोपीय देशांमध्ये जो मतदानाचा अधिकार होता महिलांना, तो मतदानाचा अधिकार काही त्यावेळी मिळत नव्हता. तर त्या मतदानाच्या अधिकाराची जी मागणी आहे, ती मागणी या महिला संघटनांनी त्यावेळी अतिशय लावून धरली, आणि त्याच युरोपीय संघटनेच्या, त्या महिला संघटनेचा त्यांना म्हणजे यश आलं त्यांच्या पाठपुराव्याला. आणि तदनंतर हळूहळू म्हणजे सदरची ही जी त्यांची मागणी आहे ही संपूर्ण जगभरामध्ये लागू झाली. आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर 8 मार्च 1943ला सर्वप्रथम महिला दिनाचा, म्हणजे पहिला महिला दिन जो आहे आपल्या देशातला, तर तो साजरा करण्याची जी सुरुवात आहे ती 8 मार्च 1943 रोजी झाली. आपल्याकडेही म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलेला त्यामध्ये मिळाला. आणि आज रोजी आपण पाहतो सर्वच क्षेत्रामध्ये महिला या, म्हणजे आपण म्हणत होतो याच्या आधी की पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये कमी लेखणं म्हणा किंवा इतर काही जुन्या चालीरीती रूढी आपल्याकडे होत्या, परंतु काही काळानंतर त्या सर्व आज रोजी बंद झाल्या. आणि आज आपण पाहतोय एक सकारात्मक चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं की सर्वच महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्वच क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात, बरोबर. तर याच्यामध्ये या आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा समाजामार्फत होत असतो.
आणि तसाच एक प्रयत्न आपल्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने या ठिकाणी करून सर्व जे आशा सेविका आहेत, आता आशा सेविकांचं काम कोविड कार्यकाळात आम्ही पाहिलेलं आहे डॉक्टर साहेब, म्हणजे इच अँड एव्हरी पेशंटपर्यंत पोहोचणं, त्याला प्रतिबंध करणं, त्याला घरामध्ये क्वारंटाईन करणं, त्याला सकाळ दुपार संध्याकाळची जी काही वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत, औषधं आहेत, तर याचा पेशंट टू पेशंट फॉलो जो आहे तो तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला गावातील प्रत्येक पेशंटचा फॉलोअप हा या आशा सेविकांमार्फत मिळत होता. एखाद्याची तब्येत जर त्या ठिकाणी बिघडली तर तालुका प्लेसचं जे क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी त्या संबंधित रुग्णाला हलवण्याची देखील जबाबदारी किंवा माहिती देण्याचं काम हे आशा सेविका यांनी कोविड काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. निश्चितच या कोविडमध्ये म्हणजे आपण जामनेर तालुक्यामध्ये केलेल्या कामामुळं अनेक लोकांचे जीव हे त्या निमित्ताने वाचलेले आहेत. या निमित्त मी सर्वांना म्हणजे खूप अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण कोविड काळामध्ये केलं. आता शासनाच्याही ज्याही वेगवेगळ्या योजना आहेत, निश्चितच महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सन्मान या अनुषंगाने शासनही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना महिलांसाठी लागू करत असतं. शासनाच्या याही वेगळ्या योजना या आपणामार्फत गाव पातळीवर पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आपण सर्वजण पार पाडत असतात. भारत देशाचा जर आपण विचार केला तर देशामध्ये आपल्या सर्वात मोठी लोकशाही आहे. मागील 5 ते 6 महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेचं प्रचंड मोठं असं इलेक्शन आपल्याकडे झालेलं आहे. या निवडणुकांमध्ये देखील या संपूर्ण जामनेर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या आशा सेविका यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या दोन्ही निवडणुकांमध्ये केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक केंद्रावर म्हणजे माननीय भारत निवडणूक आयोग जो यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जे वेगवेगळे उपक्रम आम्हाला राबवायला याच्यामध्ये निर्देश दिलेले होते, त्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हणजे एखादे वयस्कर मतदार असतो, तो मतदान केंद्रावर येण्यासाठी त्याला बसण्याची व्यवस्था असते, त्याच्या आरोग्याच्या समस्या असतात. एखादा खूपच वयस्कर असेल तर त्याला मतदान केंद्रावर आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली असते दिव्यांग बांधवांसाठी. तर अशा सर्व वयस्कर आणि वृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांची काळजी घेण्याचं काम आणि त्यांना आरोग्य किटसह सर्व आशा सेविका आपण प्रत्येक केंद्रावर त्यामध्ये उपस्थित ठेवलेल्या होत्या. निश्चितच आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेची ही मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व आशा सेविकांनी चांगला सहभाग यामध्ये नोंदवला. लोकसभेमध्ये साधारणतः 2% आपलं मतदान वाढलं आणि विधानसभेला देखील या आपल्या सर्वांच्या कष्टामुळे चांगलं मतदान आपल्या तालुक्यामध्ये झालं. आपल्या म्हणजे माननीय भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या झालेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जी मतदानाची टक्केवारी आपल्याकडे वाढली तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कौतुक हे आपल्या विधानसभा मतदारसंघाचं त्यामध्ये केलेलं आहे. निश्चितच या सर्वांचं श्रेय आशा सेविका म्हणून आपण सर्वांनी खूप मेहनत निवडणुकीच्या काळातही घेतलेली आहे. आपल्या सर्वांना या निमित्ताने मी या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आशा भगिनींना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. आपल्यापैकीच काही लोकांचे या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार या ठिकाणी होत आहेत. आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम हे मागील वर्षभरामध्ये केलेलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्या सर्वांकडून शासनाच्या सर्व योजना गावातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अतिशय जिद्दीने आणि हिरिरीने देखील इथून पुढच्या काळात होत राहील अशी एक आशा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना पुन्हा देतो. तसेच तालुका या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.